श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। समर्थ सद्गुरु लेखमाला लेख क्रमांक 58। अवधूता युगन युगन हम योगी। अवधूता युगन युगन हम योगी, आवे ना जाए मिटे ना कबहू, शब्द अनाहत भोगी। अवधूता युगन युगन हम योगी। सब ठौर पर जमात हमारी, सब ठौर पर मेला, हम सब में हम है बहुरी अकेला। अवधूता युगन युगन हम योगी। हम है सिद्धि समाधि हम ही, हम मौनी हम बोले, रूप स्वरूप अरूप दिखा के, हम ही हम में हम खेले। अवधूता युगन युगन हम योगी। कहे कबीरा सुने भाई साधु, नाही ना कोई इच्छा, अपनी मढ़ी में आप मैं डोलू, खेलू सहज स्वेच्छा। अवधूता युगन युगन हम योगी। कबीरदास। कबीर स्वतःच्या नावापुढे दास बिरुदावली लावून घेतात। यावरून ते बैरागी वा रामदासी संप्रदायाचे अनुयायी आहेत हे समजते, आणि कुणाचे दास तर गुरु रामानंदांचे। कबीरांनी खूप क्वचित स्वतःचं स्वरूप उलगडून दाखवलं आहे। इथे कबीर अतिशय गुह्य पण अतिशय उच्च अशी स्वतःची अवस्था सांगत आहेत। उन्मनी अवस्थेत असताना ते हे सर्व सांगून बसलेत, म्हणून स्वतःचा उल्लेखही ते मैं असा न करता हम असा करत आहेत। यावरून त्यांचा त्यावेळच्या अवस्थेचा अंदाज येतो। कदाचित या प्रसंगी त्यांच्या समवेत अजूनही काही महान हस्ती उपस्थित असावेत आणि सामूहिक ध्यानावस्थेत एकटे कबीर बोलून गेले असावेत। ते म्हणतात की आम्ही या व काही जन्मांपुरतेच नाही तर युगानुयुगे योगी आहोत। आम्ही जातही नाही कुठे आणि येतही नाही कुठून। आम्ही येथेच अनाहत नाद भोगत आहोत। बहुधा ही योगी मंडळी एखाद्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने रामानंदी आखाड्यात एकत्र आली असावीत। कबीर आपल्या आखाड्याचा उल्लेख जमात असा करून आम्ही सर्वत्र आहोत, सर्व ठिकाणी आमचा मेळा भरतो, आम्ही सर्वांमध्ये असूनही त्याच वेळी आम्ही पराकोटीच्या एकांतातही असतो हेही सांगतात। आम्ही म्हणजे सिद्ध, आम्ही नेहमीच सहज समाधी अवस्थेत असतो, आम्ही मौनही धारण करून असतो, आणि आम्ही आमच्या सानिध्यातून पुढच्याच्या अंतःकरणात आम्हाला काय सांगायचे ते बोल उत्पन्न करतो। जो आम्हाला शोधायला येतो, जाणून घेण्यासाठी येतो, जिज्ञासू म्हणून येतो, त्याला आम्ही रूप, स्वरूप आणि अरूपाची देखील अनुभूती देतो, आणि ते करताना आम्ही आमच्यातच आतल्या आत खेळत असतो, लीला करत असतो, क्रीडा करत असतो। शेवटी दास कबीर जे ही अवस्था साधू इच्छितात त्यांचा साधे असा उल्लेख करून सांगतो, आम्ही सर्व इच्छांच्या पलीकडे असून आम्ही आमच्या मढी म्हणजे समाधी अवस्थेत आतल्या आत नावाप्रमाणे डोलत असतो, आमच्या इच्छेने खेळत असतो। हेच रामानंद कधी गोपालराव केशवराव देशमुख सुभेदार बाबासाहेब महाराज वेंकुशा म्हणून सेलूमध्ये येतात, तर कधी गोपाल बाबा म्हणून पिठापुरात समाधिस्थ होतात, तर तोच रामानंदाचा कबीर हा साईनाथ म्हणून वेंकुशाचा शिष्य होतो। हिराचंद गोपालचंद कोठारे। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।